दशांश अपूर्णांक त्यालाच डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात। याबद्दल आपण अपूर्णांक पाहिला, बरोबर आहे। अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आपण शिकलेला आहे, बरोबर आहे। जर दोन अपूर्णांक बेरजेच्या स्वरूपात असेल तर त्याचा मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरपा गुणाकार करायचा, मग पाया समान करायचा, आहे की नाही। वजाबाकी आणि बेरीज करताना आपण शिकलो दोन अपूर्णांकाचा, बरोबर आहे। आणि दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंश अंशाचा गुणाकार, छेदा छेदाचा गुणाकार, बरोबर आहे, हे पण आपण शिकलो। आणि दोन अपूर्णांकाचा भागाकार जर करायचा असेल तर काय करायचंय, तर दोन अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तर नीट लक्षात घ्या, जर दोन अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तर इथं अंश अंशाचा करून उपयोग आहे का, नाही। छेदा छेदाचा करायचा आहे का, नाही। तर इथं काय करायचंय, हा दुसरा जो फ्रॅक्शन आहे, जो अपूर्णांक आहे, याचं काय करायचंय, छेद अंश स्थानी जाणार, अंश छेदस्थानी येणार, म्हणजे 2√3 हे जशाला तसं, आणि हे भागाकाराचं चिन्ह बदलायचं आणि गुणाकाराचं चिन्ह टाकायचंय। आणि दुसऱ्या अपूर्णांकामधला हा जो छेद आहे तो अंशाच्या ठिकाणी जाणार आणि जो अंश आहे तो त्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी येणार। आणि अशा स्वरूपात ही दुसरी स्टेप करायची आहे। कधी दोन अपूर्णांक जर भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील तर अशा पद्धतीचं गणित करायचं। आणि मग ज्या वेळेस अशा पद्धतीचं गणित असेल तर आपण नेहमीप्रमाणे काय करतो, तर अंश अंशाचा गुणाकार करतो, आणि जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी सुद्धा करतो। म्हणून 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 2 2 4। आता बघा किती आले वरी, 1 की आलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर बे 1 बे, पुन्हा बे, आणि 2 बाय 2 1 2 किंवा बे 1 बे, आन्सर 1 आलं। हे भागाकार शिकलोत आपण, बेरीज शिकलोत आपण, वजाबाकी शिकलोत, गुणाकार सुद्धा शिकलोत। पण भागाकार करताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की सर असा भागाकार दिला आणि कसा करायचा, काहीच करू नको, तू जे सांगितलं ते कर, फक्त अपूर्णांक पहिला तशाला तसा लिहून घे, घेतला 2/3, भागाकाराच्या ऐवजी कोणतं चिन्ह होणार, गुणाकाराचं, केलं गुणाकाराचं। आणि दुसऱ्या अपूर्णांक काय करायचं आहे, छेद अंशात आणि अंश छेदात, खाल्ल्याला वरी वरच्याला खाली, केलं का नाही आपण। आणि मग अंश अंशाचा जरी गुणाकार केला तरी उत्तर एकच येणार आहे, आणि छेदा छेदाचा गुणाकार केला तरी उत्तर एकच येणार आहे। पण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जर अपूर्णांक असतील आणि त्याची काटाकाटी जर होत असेल, तर काय करायचे, काटाकाटी करायची, काय करायची, काटाकाटी। आणि मग काटाकाटी केली आपण, तिरपी काटाकाटी करायची आहे की नाही, वरची करायची नाही। आता 3 1 3, 3 2 6, आणि काटाकाटी केल्यास काय होते, संख्या लहान होती, आणि एकदा संख्या लहान झाली की आपल्याला गुणाकार भागाकार करायला सोपं जातंय का नाही। हे समजलं का, भागाकार हे झालेला आहे आपला, हे भागाकार आपण शिकलेलो आहोत। आणि परत एकदा मी हे तुम्हाला उजळणी म्हणून हे परत देतोय। जर अशा पद्धतीचे भागाकार तुम्हाला आले तर अशा पद्धतीचं गणित तुम्हाला सोडवायचं आहे। काय आन्सर, परत एखादा गणित सांगू का आणखीन तुम्हाला, रे सांगायचे हो किंवा नाही, हा असं काही भीत बोलू नका। आता बघा 4/6 भागिले 5/3, आता गुणाकाराच्या का भागाकाराच्या स्वरूपात दोन अपूर्णांक, अरे भागाकाराच्या स्वरूपात आहे, कशाच्या स्वरूपात आहे, दोन अपूर्णांकाचा काय करायचा आहे, भागाकार करायचा, काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे। मग भागाकार करताना ही पहिली स्टेप आहे, आता दुसरी स्टेपला करायचंय काय वागणू, हे 4/6 जशाला तसे घ्यायचे, इथं भागाकाराच्या ऐवजी काय होतंय चिन्ह, दुसऱ्या स्टेपला गुणाकाराचं होतंय, आणि हे 3 वरी जाणार आणि 5 खाली येणार, आणि मग करा 3 वरी आणि 6 खाली, 5 खाली, बरोबर आहे। आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, आता दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण काय करतो, 4 त्रिकोण 12 6 पंचे 30, असंही करतो का नाही, असं बघा 4 त्रिकोण 12 6 पंचे 30। पण काटाकाटी होत असेल तर करा ना काटाकाटी, जर होत नसेल तर राहू द्या, पण होती का बघा अगोदर, 3 1 3 2 6, आता होती काटाकाटी कुठं, होत नाही। आता 4 1 5 1 5 2 आलं का नाही। आता इथं किती आलं, 12 छेदस्थानी 30, बरोबर आहे। आता बघा 3 चौक 12, एका संख्येने दोन्हीला भाग गेला पाहिजे, आणि 3 1 0, 30 आली का नाही वागानं उत्तर,
असं काढलं काय आणि तसं काढलं काय, आलं का नाही उत्तर तेच. आणखी याला भाग जातंय कसा, बेदोनी 4 बेपंचे 10 2 अंश छेद 5, बेदोनी 4 बेपंचे 10 काय आलं, काटाकाटी करून पण तेच आले आणि अंश अंशाचा गुणाकार करून सुद्धा तेच आले. परंतु अंशांशाचा गुणाकार जर करत राहिला तर त्याला पुन्हा भागत राहावा, भाग घालत घालत खाली घालते. मग काटाकाटी केल्याशिवाय ताणच पडणार नाही. कळलं का, काय अडचण. गुणाकार तर माहिती तुम्हाला नाही, गुणाकार भागाकार करतानाच गुणाकार करायचा असतो, हे गुणाकार दुसरी स्टेपच गुणाकाराची काय आहे का नाही. गुणाकार कसा करतो, काटाकाटी करतो, होत असेल तर, आणि जर होत नसेल तर अंश अंशाचा आणि छेदाचा, संपला विषय. कळलं का, काय अडचण इकडं नाही अडचण. लिहून घ्या हे गणित, एक शेवटचं गणित घ्या आणि मला हे करून दाखवा बरं लगेच. 8 अंश छेद 6 भागिले 2 अंश छेद 2 नाही 2 अंश छेद 3 करून दाखवा गणित फास्ट. 2 अपूर्णांक जर भागाकाराच्या स्वरूपामध्ये असतील तर काय होत असतं हे तुम्ही मला सांगायचं. कळलं का, ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित, तुमच्यासाठी सुद्धा आहे. आता लक्ष द्या, 2 अपूर्णांक कशाच्या स्वरूपात आहेत, भागाकाराच्या स्वरूपात. आर्यन 2 अपूर्णांक कशाच्या स्वरूपात आहेत, भागाकाराच्या स्वरूपात आहेत. इथं बरोबर आहे. आणि भागाकाराच्या स्वरूपामध्ये जर अपूर्णांक असतील तर सुरुवातीला काय करायचं, काटाकाटी होती का बघायचं, काटाकाटी. जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करायची, जर होत नसेल तर अंश अंशाचा गुणाकार आणि त्या ठिकाणी छेदाछेदाचा गुणाकार करायचा, बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर एक क्रिया आहे, त्याला गुणाकार व्यस्त क्रिया असं म्हणतात. म्हणजे काय तर बघा, उत्तर लिहिताना 8 अंश छेद 6 जशाला तसे घ्यायचे. आणि आता हा भागाकार सोडवताना काय होतंय, तर या भागाकाराचा गुणाकार त्या ठिकाणी होत असतो. काय होत असतो, गुणाकार होत असतो. का होतंय, कारण सांगितलंय तसं आहे की नाही. कारण भागाकार 2 अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये असेल तर आपण काय करायचं आहे, त्याचं गुणाकारामध्ये रूपांतर करून घ्यायचं. आणि म्हणून दुसरा अपूर्णांक काय होतो वाघांनो, छेद काय जातो, अंशाच्या ठिकाणी जातो, बरोबर आहे. आणि अंश काय करतो, छेदाच्या ठिकाणी येतो, बरोबर आहे. हे लक्षात घ्या इकडे. आणि अशी एकदा मांडणी झाली तर इथं काय बदल झाला हे लक्षात घ्या. हा अपूर्णांक सोडवताना काय बदल झाला हे लक्षात घ्या. मी काय बदल केला, 2 संख्या होत्या, 2 अपूर्णांक होते, ते भागाकाराच्या स्वरूपात आहेत. आता मला ते प्रश्न सोडवायचा आहे तर मी काय करेन, तर मी या ठिकाणी पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहून घेईन, जशाला तसा अपूर्णांक लिहून घेतला आणि त्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये काय केलं, मी चिन्ह मांडलं. भागाकाराचं काय झालं, गुणाकारामध्ये झालं. आणि त्या ठिकाणी दुसरा अपूर्णांक काय केला, मी छेद अंशाच्या ठिकाणी टाकला आणि अंश छेदाच्या ठिकाणी घेतला. म्हणजे मी काय केलं, 3 अंश, इथं 3 छेद होते तर इथं अंश केले. इथं 2 अंश होता, तो अंक काय केला, मी छेदस्थानी घेतला. आता हे काम झालं. आता काटाकाटी करायची. जर काटाकाटी होत असेल तर काय करायची, काटाकाटी करायची. करा काटाकाटी. जर बघा पाड्यात आहेत का, 2च्या पाड्यात 8 आहेत का, आहेत. बेचोक 8, बेक बे, 3 1 3, 3 2 6. लक्षात आलं का. आता पहा 4 1 उरले, किती उरले इथं, 4 गुणिले 1, परत इथं 2 गुणिले 1. आणखीन एक स्टेप केली तरी काय हरकत नाही. तर पहा 4 1 4, बे 1 बे, बे 2 4, किती आन्सर आलं, 2, बरोबर आहे. आन्सर आपलं 2 आलेलं आहे. आणि कसं, तर मी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. परत इथं पण तेच गणित घेऊ. इथं गणित करताना काय करायचं वागून लक्षात घ्या. अपूर्णांक कशाच्या स्वरूपात आहे, भागाकाराच्या. करायचंय काय, आता भागाकाराच्या स्वरूपात म्हणलं की गुणाकार करायचे असतात. भागाकार करायचा म्हणजे काय, गुणाकार करायचा आहे. भागाकार दिला म्हणजे काय करायचंय, गुणाकार करायचा. पण गुणाकार करताना करायचंय काय, पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहून घ्यायचा, 14 अंश छेद 9. इथं काय होणार, गुणाकार होणार, 3 वरी जाणार, 7 खाली येणार, बरोबर आहे. 7 खाली ये आणि 3 वरी. परत काटाकाटी होती का, 7 1 7, 7 2 14, 3 1 3, 3 3 9, बे 1 बे, 3 1 3, 2 अंश छेद 3 ह्याचा आन्सर आलं. आणि याचा आन्सर 2 अंश छेद 3 आलेलं आहे. आता याचा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काय येतं, तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर आन्सर आपल्याला विचारलं उद्या, आता लगेच आपण डेसिमल फ्रॅक्शन शिकालो, तर याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये 0.666 त्या ठिकाणी असा आन्सर येणार आहे. लक्षात आलं का. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आन्सर असा असतंय. लक्षात आलं का. आता हा भागाकार कसा आला, जर तुम्ही एखादी लहानपणी तुम्ही भागाकार शिकला असताना नसाल तर आज शिकून घ्या.
2 ला जर 3 न भागायचा असेल तर 2 च्या पाड्यात 3 आहेत का? तर नाही. मग शून्य घेऊन, दशांश घेऊन, म्हणजे पॉइंट घेऊन, डेसिमल घेऊन काय करायचा असतो? शून्य द्यायचा असतो. आता किती पण शून्य वाढवता येतात आपल्याला. 20 आहेत का 3 च्या पाड्यात? नाही. मग त्याच्या 20 च्या अलीकडची संख्या जी की 3 च्या पाड्यात आहे, तुम्ही भागाकार पण शिकून घ्या का. 20 च्या पाड्यात बघा, 20 ही संख्या 3 च्या पाड्यात आहे का? नाही. मग अशी संख्या जी 20 च्या अलीकडची पाहिजे, पुढची पाहिजे का? नाही. कशाच्या पाड्यात पाहिजे? 3 च्या. 3 हा 3 6 चा 18, तुमचा 18 घ्या. परत 2 उरले, परत शून्य दिला, कितीही देत राहिलं तर त्या ठिकाणी 6 7 उत्तर येणार आहे भागाकार, आहे की नाही? त्याच्यानंतर जाणार आहे का? म्हणून अशा पद्धतीने हे 0.66 त्याचा आन्सर आलेलं आहे. हा डेसिमल फ्रॅक्शनचा आन्सर. याचं जर तुम्हाला खाली असे ऑप्शन दिले 0.6 तर आपला आन्सर हे आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि हे आन्सर दिलं तर ह्याला राईट करायचं. कळलं का? म्हणजे आन्सर अपूर्णांकामध्ये येऊ, आन्सर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये येऊ, आपल्याला दोन्ही आलं पाहिजे. आता डेसिमल फ्रॅक्शन शिकायचेच आहे आपल्याला. त्याच्या अगोदर आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आज आपण शिकलेला आहे. आणि हा भागाकार आज शिकताना एवढा सोपा आहे, ह्याच्या इतका सोपा भागाकार नाहीये. काय आहे? भागाकार म्हणजेच गुणाकार आहे. फक्त दिल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं हो 7/9 भागिले 7/3. बापरे, काय करायचं? अवघड आहे. काहीच करायचं नाही. पहिला अपूर्णांक जशाला तसा जाळायचा आहे, जाळला आहे की नाही. पुन्हा त्या ठिकाणी भागाकारच्या ऐवजी काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. लिहिलं गुणाकार. आणि दुसऱ्या अपूर्णांकाला काय केलंय? तू बाबा वरी जाईन, तू खाली ये. बस झाला, आता किती वेळ तू वरीच आहेस, ठीक आहे. आता ह्याची बारी होती. मग या 3 ला वरी घालायचं, गेलं 3 वरी. आणि काय करायचं? काटाकाटी करायची. लहानपणी खेळली काटाकाटी तशी, फक्त ह्याला पाडेपाठ पाहिजेत. म्हणून इथं काय केलं? 7 7 7 1 चा 7, 7 2 चा 14 झालं पाड्यात. परत इथं 9, इथं 3 3 3 9 ला डिवाइड करायचं, केलं 3 3 चा 9, संख्या कमी आली. मग इथं 3 1 3, 2 1 चा 2, आणि मग 2/3, बरोबर आहे. हे आन्सर आलेलं आहे. किती सोपं आहे. ह्याला आपण अवघड करून बसलो, अजिबात अवघड नाही. ह्याच्या एवढं सोपं काहीच नाही. आता हे शिकविणार नाही मी. खूप दिवस झाले शिकवलंय. अपूर्णांकाची बेरीज शिकवली, अपूर्णांकाची वजाबाकी शिकवली. पाया समान असेल तर अंश अंशाची करायची, 10 सांगितलं. पाया समान नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ते सांगितलं. गुणाकार असेल तर अंश अंशाचा गुणाकार करा, छेद छेदाचा गुणाकार करा, हे सांगितलं. भागाकार करताना तुम्हाला काय सांगितलं? पहिला अपूर्णांक तशाला तसा लिहा, दुसरा अपूर्णांक सोडविताना अगोदर भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा, आणि दुसरा अपूर्णांकाचा छेद अंशाला घ्या, अंशाला छेद करा म्हणता. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करायची गरज नाही. किती सोपं आहे. आता हे अशा पद्धतीने भागाकार आपले झाले. आता डेसिमल फ्रॅक्शन नवीन चॅप्टर आहे, नवीन नाव. ह्याच्यावर तुम्ही आता घरी सराव करा. आणखीन समजलं नसेल आणखीन 2-4 गणित घेऊ. कळलं का? पण समजल्याशिवाय पुढे जायचं नाही, ठीक आहे. लिहून घ्या जे नवीन आले ते, आणि लगेच दशांश अपूर्णांकाला आपण सुरुवात करू, ठीक आहे. लिहून घ्या. दशांश अपूर्णांकाची बेरीज बऱ्याच जणांना आलेली नाहीये. खूप वाईट वाटायला लागलंय, कारण बाबा की नेमकी ही बेरीज काय येत नाही आपल्याला. आज आपण 8वी ला 5वी ला झालो, दशांश अपूर्णांकाची बेरीज काय येत नाही. हे इकडे बघ, मा इकडे मी देतो. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना लक्षात घ्या, एवढंच काम करायचं की दशांशाच्या खाली दशांश लिहायचा. कशाच्या खाली? मग बघायचं नाही की इकडे जास्त अंक चाललेत का इकडे जास्त चाललेत, उजवीकडे चाललेत का डावी. आपल्याला काय करायचंय? पहिल्या संख्येच्या दशांशामध्ये खाली संख्या सुद्धा दशांश तशाला तशी आली पाहिजे. इकडे बघा, बघा पहिली काय आडवे गणित येते बघा. आता आडवं बस झाला. आता उभे गणित येत नाहीत तुम्हाला, उत्तरासाठी उभे करायचे आपल्याला, बरोबर आहे. आता पहिली 2.08, बरोबर आहे. ऍडिशन करायची त्याची आपल्याला, इथं अधिकचं चिन्ह, बरोबर आहे. आता मला सांगा हे दशांश कुठे आला पाहिजे रे? त्या दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. मी अगोदर दशांश देणार दिला. आता दशांशाच्या डावीकडे किती अंक आहेत? 1 आहे. मी एकच लिहिणार. इकडे किती आहेत? 1 3 4. बघा किती चांगले दशांशाच्या दशांश खाली मांडला. आता दशांश विसरून जा. काय करा? दशांश नाही जाता, फक्त उभी मांडणी पुसतं दशांश. आता मला दशांश दिसायला येतं, मला आता बेरीज दिसायला. मला काय दिसायला आता? हे दशांश मला दिसा नाही, कुठे काही घेणं देणं नाही. मला 208 अधिक 1134 करायचे बेरीज करताना. करा. 4 ला 4, 8 आणि 3 1101, हात आला 1, 1 आणि 1 2. दशांश घेणं देणं नाही, मला घेणं देणं
नाही, बरोबर आहे. 1 2 ला 2, 2 आणि 1 3. किती आलं? हे उत्तर आलं. मी उत्तर लिहिलं. नेहमीप्रमाणे बेरीज केली. हा, नेहमीप्रमाणे काय झालं आलं का तुमचं? नेहमीप्रमाणे केलं, नेहमीप्रमाणे बेरीज केली. आता काय करायचंय? सगळा दशांशाच्या नंतर इकडे किती अंक? 3 आहे. वरी किती आहे? जे जास्त तेच घेऊन आपण, बरोबर आहे. जास्तीत जास्त किती आहे? 3. मग इकडे बघ, मी किती सोडणार? कपाळ, मी 3 सोडणार. 1 2 3. मग 3 सोडून मी इथे दशांश देणार. किती सोडून? 3 सोडून मी दशांश देणार. माझं आन्सर आलं 3.214. कळलं? तुमचा काय अडचण आहे? तुमचा प्रॉब्लेम सांगा. चालू राहू द्या, काय हरकत नाही. स्टॉप नको नी स्टॉप नको. इथं पहा, आता इथं पण मांडणी तशीच करायची. 8.01 अधिक, मला दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा. मला कशाच्या खाली दशांश घ्यायचा? दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा. या गावाने इथं दशांश घेतला. आता इथं दशांशाच्या डावीकडे किती संख्या? 2 आहे. मग मी 2 घेणार. एक इथं 1, इथं 2, बरोबर आहे. आता परत इकडे मी किती करणार? 2 संख्या 5 3. किती सोपं, किती सोपं. इकडे लक्ष द्या. परत तुम्ही बोला तिकडं, ते काढ्याकडे ठेवून दे. हा बघा, दशांशाच्या खाली दशांश घेतला. लिहिण्याची गडबड करू नका, घाई करू नका. इकडे लक्ष द्या. आता दशांशाच्या दशांश गेला मी. इकडे मी काय 21 जाऊ, इकडे 3 जाऊ, 4 जाऊ, मला घेणं देणं नाही. मला काय वरच्या संख्येच्या पॉइंटच्या खाली मला पॉइंट आणायचा. दिला का नाही? मी इकडे 2 संख्या गेल्या. मला काय करायचं? मला पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. घेतला का नाही मी? आणि मग घेतल्याच्या नंतर इथं आता बेरीज करणार. आता मी दशांश विसरून गेलो. 3 आणि 1 4, 5 ला 5, 8 आणि 1 9, 2 ला 2. आता मला दशांश द्यायचा आहे खाली उत्तरामध्ये. मी बघणार किती नंतर दशांश नंतर किती अंक आहेत? 2. व्हेरी गुड. 9 आणि 5 मध्ये हे आपला आन्सर आलेला आहे. ऑप्शन मध्ये 29.54 जर उत्तर दिसलं की तुम्ही त्याला ओके करायचं. कळलं का? लिहून घ्या. आणखीन एक गणित तुम्हाला सोडवायचं. आता हे गणित तुला करायचंय. हा चला चला, कोण करत आहे गणित? हा घ्या. व्हेरी गुड, खूप छान. चला कुठं करू? इथं करू का? 1.001 मायनस काय नाही, बेरजेचं वजाबाकी ती सेमच पद्धत. हा 221.111 नाही 112 देणार आहे. हे गणित सोडवायचं. सोडवा. पौर्णिमाला सोडवायचं म्हणली मला येत आहे. आता बघू पौर्णिमाला गणित जर नाही आलं तर मग पौर्णिमाच नाही तर अमावस्याच. मग आता मला सांगा, ज्या वेळेस आपण अशी गणित सोडवले, पहिली संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल, करायचं काय? तर मायनस करायचं. मग 5 मधून 1 गेले, किती राहिले? 4 राहिले. मोठ्या संख्येचे चिन्ह आपण देतो, बरोबर आहे. हे शिकलो का आपण? मी ह्याच्यावर 1 दिवस घातला, बऱ्याच विद्यार्थ्याला घातला का नाही? 1 दिवस नाही 15 दिवस घातले, है की नाही? पण चला काय करत नाही. आता मला सांगा, 21 मायनस इथे 1 आहे, तर आपल्याला करायचं काय? तर आपल्याला 21.112 मायनस, बघा दशांश कुठे बघा, इथे का नाही दशांश? मग इथे मी 1 मायनस 0 0 1, बरोबर आहे. 1 1 1 0 2, पण हे मायनस इथं दशांश देणार. किती संख्या नंतर आहे? 1 2 3. इथे 1 2 3, म्हणजे इथे मी दशांश देणार. मायनस 20.111. कुणाचा आन्सर आला? आता मायनस दिलंस का? मायनस प्लस मध्ये फरक आहे की नाही? मायनस प्लस मध्ये फरक आहे का? फक्त मायनस राहिलं तुझं. जान हुशारच आहे. आता लक्षात घ्या, इथं 3 संख्या दिल्या. 3 बघा, 12 अधिक 12.12 अधिक 121.121 मायनस 1212
.1212 हा, आणि तुम्हाला 1 2 2 1 ची बेरीज आहे ना, सगळा सत्यानाश झाला. आता ऐका, सगळा जाळमात होऊ देऊ नका. बेरीज करताना काय करायचं म्हटलं मी, डेसिमल फ्रॅक्शनच्या खाली डेसिमल फ्रॅक्शन घ्यायचं. कळलं का? आता मला सांगायचं, हे 12 पूर्ण आहेत का नाही, पूर्ण संख्या का नाही, ती अपूर्ण आहे का नाही, इथं दशांश आलाय का नाही. आता इथं 12 आले, कुठं इथं, हे 12 पूर्ण घ्या अगोदर लिहून. 12 घेतले का नाही, 12च्या नंतर पॉईंट आला का नाही, इथं देऊ आपण. इथं दिलंच नाही मग कशाला द्यायचं आपण, दिलं तर द्यायचं. उगाच राग आला, ढसा ढसा रडायचं ते पुन्हा, है की नाही, मग अवघड होऊन जाईल. मग इथं 12. आता परत बघा, आता परत लक्षात घ्या, इथं सुद्धा दशांश आलाय. दशांश मी अगोदर ह्या दशांशाच्या खाली घेणार, मला काय घेणं घेणं नाही. आता मी इकडं इकडेच्या संख्या घेणार, दशांशाच्या इकडं डावीकडं 121, इकडं 121 म्हणायचं असते त्याला. त्याला वाचन कसं करायचं, 1 2. आता मला सांगा वागानो, इथपर्यंत बेरीज आहे, मी इथपर्यंत मांडणी केली का नाही. आता मी दशांश विसरलो, आता मी काय केलं, दशांश विसरलो. इकडे गेला मी, जरा गोरा दिसेल इकडं. हा, आता 1 ला 1, 2 आणि 2 4, 1 आणि 1 2. आता 2 आणि 2 4 आणि 1 5, 2 आणि 2 4, 1 ला 1. आता मला दशांश द्यायचा, मी वरी बघणार. कुठे बघणार, इथं नाही बघणार, इथंही नाही बघणार, जास्तीत जास्त बघणार, आहे का नाही. दशांशाच्या इकडे किती सांग काय बघा, 3. तर मी 1 2 3 सोडून इथं दशांश दिला. आता दशांश इथं दिलेला आहे. आता मला सांगितलंय वजाबाकी करा. आता दुसरी स्टेप, मी वजाबाकी करणार. मी डेसिमलच्या खाली डेसिमल लिहिणार. काय याच्या खाली काय लिहिणार, आता डेसिमलच्या इकडे किती 4 अंक आहेत, मी इकडे 4 लिहिणार. बघा येऊ दे का, 12 12, इकडं 12 12. अशा पद्धतीने गणित आले. आता किती अवघड झालं ना. आता आपलं गणित आलतं बघा, मी इकडे तुम्हाला शिकलो होतो 145.241 मायनस 1212.1212. मी काय म्हणलो होतो, पहिली संख्या कशी आहे, प्लस, दुसरी संख्या एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस असल्यावर करायचं काय, मायनस करायचं. आता मला सांगा, आपलं उत्तर आता येण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कशातून मायनस करावं लागेल संख्या, सांगा बरं आता. अगं काय करायचंय, तर अशी मांडणी केली तर येईन का बघा, उत्तर येईन का नाही. आपल्याला ह्या संख्येतून मांडणी करायची. बरेच लेकरं गडबड करतील अशी, लगेच सरनं सांगितले वजाबाकी वजाबाकी, म्हणून मी इथं उत्तर काढलं बेरजेचं. इकडं हे लिहिलं तर काय उत्तर येणार आहे बघा, इथून हातचा घ्या, 8 मधून 10 मधून 2 गेले 8 येणार, असं येणार नाही. तर म्हणून म्हणजे चुकी ऐका का तुम्ही अगोदर, लक्षात आलं का. 2 मांडणी की इथपर्यंत कळालं तुम्हाला. 145 कसं आलं, 145 कसं आलं, कळालं का नाही. आता दुसरं काय करायचं, 145.241 मधून 12 बरोबर आहे, म्हणजे 1212 काय करायचं, मायनस करायचे. तर मायनस करताना असं जर घेतलं तर बरोबर येईन का, नाही येईन का, असं येईन का मला सांगा. इथं असं येईन का, असं येईन म्हटलं, नीट लक्ष द्या ह्याच्यावर. इथं येईन का, बरोबर आहे. ही पण वजाबाकी करू आपण आणि ही पण वजाबाकी करू, बरोबर आहे. तर आपण वजाबाकी करणार आहोत अशी. मी इथं एवढं चांगलं मांडलंय बघा, एवढं चांगलं की तुम्हाला आता शांत बस रे. बरोबर आहे, ती वजाबाकी आपण पहिलं गणित केलं बघा, ह्याच्या अगोदर केलं का नाही, असंच केलं का नाही. हा, आता 2 ला 2 बरोबर आहे, मायनस मायनस बरोबर, 1 मायनस 1 मध्ये 0. इथून 2 मधून 4 मायनस होतात का नाही. इथून हातचा घेतला, इथं बाहेर 12 झाले, 8 उरले, इथं 0 झाले, बरोबर आहे. पण इथून 2 मधून इथे घेतला, 10 मधून 2 गेले किती 8, इथे 1 झाले, 1 मधून 5 जातात का नाही. इथून घेतला 1, 11 मधून 5 गेले, 9 उरले, इथं 0 झाले, 0 मधून 4 जातात का बघा, नाही जातात का. मग 12 मधून इथं गेले 10, 10 मधून 4 गेले, किती राहिले 6, 6 राहिले ना. हा काय, हा बरोबर आहे. इथून पुन्हा किती राहिले 6, इथं 1च राहिले, बरोबर आहे. 1 मधून 1 गेला 0, 1 ला 1. आता मला सांगा, इथं कोणतं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे, बरोबर आहे. मग मायनसचं राहणार. मोठी संख्या कोणती आहे, मायनस आहे. आता मला इथं सांगा, इथं दशांश कितीच्या नंतर देऊ, इथं बघा 1 2 3 4 आहे, हे की नाही. 1 2 3 4 इथं दशांश देणार मी, आणि उत्तर आलं -1066.8802. हे त्याचं आन्सर आलेलं आहे. कळलं का, लिहून घ्या तुम्ही. आता हे जर गणित केलं तर येणार आहे का, नाही. तर हे गणित आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या कधी काय करायची आहे, मायनस करायची आहे. तर इथे 145 आहे, बरोबर आहे.
तर इथं 1212 आहे. पहिली संख्या प्लस आहे, दुसरी मायनस आहे. मायनस संख्या तर आपल्याला 145 काय करायची मायनस करायची. आन्सर येणार आहे हा गरमी आता पावसामुळे लिहून गेलं नाही. तुम्ही खरंच आळसून चाललात. जेवढा उल्हास माझ्याकडे मला आहे पण तेवढा तुम्हाला उल्हास दिसत नाही. हा गरमी मला शिकवताना होईना तुम्हाला बाहेरून येऊन गरमी होईल. आता बघा तुम्ही आता आला दोघं तिघ जण लक्ष द्या इकडं. इथं दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपण शिकलो आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकताना करायचंय काय तर दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा असतो आणि दशांशाच्या खाली दशांश घेतला की नेहमी सारखी बेरीज वजाबाकी करायची. त्याला काही व्हायचं नाही, तो विसरून द्यायचा. आता बघा 12 हे पूर्ण आहेत कसे तर इकडे बघा बघू लिहूच नका तुम्ही अगोदर समजल्याशिवाय. सर शिकवायला तिकडे तुमचं वयात चालू असतं लिहायचं उपयोग नाही. ते 12 पूर्ण संख्या घेतली पूर्ण संख्या परत 12.12 12.12 इथं मी घेतले. त्याच्यानंतर तिसरी एक बेरीज आली या 121.121 म्हणजे मी पण ती लिहून घेतली. पण ती लिहून घेताना मी काय केलंय तर दशांशाच्या खाली दशांश घेतलाय. त्यामुळे काय झालंय एक अंक इकडे जास्त गेलाय. बरोबर आहे का नाही. मग काय जाऊ आपल्याला काय करायचंय आपल्याला बेरीज करायची आणि मग तिन्ही संख्या मी मांडल्या आणि तिन्ही संख्या मांडून मी काय केलं या ठिकाणी बेरीज केली का नाही. 1 ला 1 2 2 4 1 आणि 1 2 त्या दशांशाचं मला काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. 1 आणि 2 4 4 आणि 2 5 1 आणि 1 2 2 आणि 2 4 आणि 1 ला 1. आता मात्र मला दशांश द्यायचा आहे. सगळी बेरीज झाल्यास तर दशांशाच्या इकडे किती संख्या आता जास्तीत जास्त बघायच्या कमीत कमी नाही. कमीत कमी तर काहीच नाही है की नाही. पण इथं जास्तीत जास्त किती 1 2 3. मी काय करणार 1 2 3 3 अंक सोडून दिले काटे इकडे बघा दिलं दशांश झालं. आता मला बेरीज इथपर्यंत केली पण इकडं जाईन काय केलं थोडं आपल्याला अडचणीत टाकण्यासाठी इथं मायनस दिलं आणि मायनस 1212 दिलंय. मग त्याच्यातून आपल्याला ही संख्या मायनस करायची म्हणून मी इथं तुम्हाला दिलं. इथं काय दिलं 145 ह्या तिन्हीची बेरीज आली. ह्या तिन्हीची बेरीज काय आली 145 आली. परत आता काय करायचंय मायनस 1212 बरोबर आहे. परत 1 2 1. आता ही वजाबाकी करायची. वजाबाकी सुद्धा कशी करायची दशांशाच्या खाली दशांश देऊ. पण इथं थोडं गोंधळ आहे. तुम्ही काय करता डायरेक्ट 125 च्या खाली 1200 करता कारण ह्याच्यातून ही मायनस करायची. पण नाही वागानो आपण आतापर्यंत काय शिकलं आपण शिकलो वागानो पहिली संख्या प्लस आहे दुसरी संख्या मायनस आहे. जर एक प्लस एक मायनस असेल तर त्याची मायनस होत असते. मग मायनस करायचं तर मायनस करून इथं त्या 1212 मधून 145 काय करायचे वजा करायचे आणि म्हणून आपण मांडणी केली 1212.1212. तर दशांश कुठे दिला मी दशांशाच्या खाली दशांश दिला बरोबर आहे. आणि मग ह्या संख्येच्या दशांशानंतर किती 3 अंक आहेत उजवीकडे आणि डावीकडे किती अंक आहेत 3 अंक आहेत आणि वरी किती दशांशाच्या इकडे 4 अंक आहेत आणि इकडे 4 अंक आहेत बरोबर आहे. पण दशांशाच्या खाली दशांश झाला का नाही. आता वजाबाकी केली 2 ला 2 जशाला तशी घेतली 1 मधून 1 गेला 0 घेतला 2 मधून 4 जात नाहीत म्हणून ह्या 1 पासून इकडे घेतला 12 झाले. तुमच्या वजाबाकीचा सराव व्हायला लक्ष द्या. आणि मग 12 मधून 4 गेले 8 उरले. इथून 1 घेतल्यामुळे इथं 0 झाला 0 मधून 2 जात नाही म्हणून ह्या 2 पासून हातचा घेतला इथं झाले 10. इथं दिले बघा मी वरी 10 मधून 2 गेले 8 उरले. परत इथं 1च राहिला 1 मधून 5 जात नाहीत म्हणून ह्या 1 पासून इथं 1 घेतला 11 झाले. 11 मधून 5 गेले 6 उरले 0 झाला 0तून परत 4 जात नाहीत 2 मधून 1 घेतला 10 झाले 10 मधून 4 गेले 6 उरले 6 राहिले. इथं 2च्या ठिकाणी आता 2 राहिले नाही तिथं 1 राहिला आणि इथं झाले 11. 11 मधून 1 गेला 10 आणि 10 कोणती येणार मायनस येणार. मोठी संख्येचे चिन्ह मी मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं. हे गणित लिहून घ्या का तर लागन तुला. काय वेळ टाइम नाही. हा घ्या दशांश अपूर्णांकाची बेरीज अगोदर करून घ्या आणि बेरीज करताना दशांश विसरून जा. 342.947 ह्याच्या खाली मला काय करायचंय दशांशाच्या खाली दशांश मारून घ्यायचा आहे. तर 856 काय सोपी रे बोल नको रे 976. हो काय दशांशाच्या खाली दशांश घेतला मला बेरीज करायची अगोदर कारण डावीकडून उजवीकडे जाताना बेरीज गेली मी बेरीज करणार. बेरीज करालो दशांशाचे मला घेणं देणार मी डायरेक्ट करालो 6 6 12 13 3 हात चाला 1 5 7 5 12 2 हात चाला 1 19 हात चाला 1 9 हात चाला 1 नाही आला 9 8 आणि 3 11 कुठे झालं आले का. आता मला दशांश द्यायचा आहे तर दशांश देताना इकडे बघा भावाने इकडे बघा 1 2 3 1 2 3 सोडून इथे दिला दशांश बघा मी दिला का. आता वजाबाकी करायची. आता काय करायची वजाबाकी. आता वजाबाकी वागा इकडे बघ वागा वजाबाकी करायची. आता ही दशांश बघा
1000 कशी संख्या आहे? पूर्ण संख्या आहे. दशांशाच्या नंतर बघा, दशांशाच्या नंतर इथं अगोदर 1000 इथं घेणार मी. का घेणार? नीट विचारा सर, कारण हे पूर्ण संख्या आहे. जशी की आपण मागे केलं बघा 12 दशांश तशी घेतले का नाही गं? घेतले का नाही? म्हणजे 12 हे पूर्ण घेतले, तशी 1000 पूर्ण आहेत. पॉइंट इथंच द्यावा लागणार आहे, पॉइंट इथंच. आता वजाबाकी करायची. आता काय करायची आहे? वजाबाकी करायची. पहा, 3 ला 3, 2 ला 2, 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9, 1 ला 1, 1 ला 1, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे या शून्याला काही किंमत राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे 100. आता मला दशांश द्यायचा आहे. किती नंतर द्यायचा आहे? 3. 1 2 3, 1 2 3 इथं दशांश द्यायचा आहे मला. बरोबर आहे. हे आलं उत्तर 199.923. एकदा पद्धत कळाली, एकदा आपल्याला हा वा खूप छान, वा वा छान डन. एकदा जर आपल्याला आलं गणित कसं करायचं कळालं तर आपल्याला काय अडचण नाही. विजयन जिजामाता असं काही नसतं. जिल्हा परिषद कन्या आम्ही काय म्हणत, आम्ही सगळ्यासाठी तेच सांगालो. फक्त माझं एकच म्हणणं आहे की व्यवस्थित करा, स्टेप नीट समजून घ्या. भागाकार, आपला बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, ह्या बारीक जे खचखळगी आहेत ना, हे ज्या काही थोड्या अडचणी आहेत त्या आपण समजून घ्यायच्या. एकदा फिट डोक्यात केल्या की आपल्याला कोण, आता मला कधी केलेले मी लहानपणी, अजून माझ्या विसरलेत का? नाही. मन लावून केलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. उगाच बळच उपयोग नाही, आहे का? मूड नाही ते हे नाही. नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा. नेहमीप्रमाणे काय करायचा? गुणाकार करायचा आहे. लक्षात आलं का? आणि नेहमीप्रमाणे गुणाकार करून काय करायचं? आपण गुणाकार करून घ्यायचा अगोदर. समजा 1 पॉइंट बघा, 1.1 गुणिले 2.4 असा जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर काय करायचं? 1.1 गुणिले 2.4 असं जर तुम्हाला गुणाकार दिला, त्याच्याकडे बघत बसायचं नाही. हा, त्याच्याकडे बघत बसायचं नाही. काय करायचं? इकडे असं करायचं. असं करू नका तुम्ही, कसंही करा. ऐका, 11 बघा इकडं, 24 गुणिले 11 आपला नेहमीसारखा गुणाकार करायचा. काय करायचा? 24 गुणिले 11, 11 चौक 44, 4 11 दोन्ही 22, 22 आणि 4 किती बघा? 26. बरोबर आहे. किती? 26. गुणाकार किती येतो या 11 गुणिले 24 चा? 264. किती आला गुणाकार? किती आला गुणाकार? 264. आता इथं मी काय पॉइंट्स बघितलं काय? आता लिहिलं बघा 264. आता फक्त मला दशांश द्यायचा. आता काय करायचं मला? इकडे बघ ना, तुम्हाला सांग. गुणाकार केला, किती आला गुणाकार? 65. 64. कळलं का? आता गुणाकार 264 झालाय. आता फक्त अडचण आली की मी दशांश कुठे देणार आहे? दोन्ही अंकामध्ये दशांश मागायचा. बघा इथं किती नंतर आहे दशांश? एक संख्या नंतर. इथं किती नंतर आहे? हे 1 आणि 1 किती झाले? 2. आता मी किती सोडणार अंक? 1 2 आणि इथं देणार. झालं माझं ऑप्शन. माझ्या ऑप्शन मध्ये हेच होतं. काय झालं? मोबाईल पकडला म्हणून वाचलं. हा, 2 अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करायचं? नेहमीप्रमाणे गुणाकार करून घ्यायचं. बरोबर आहे. आणि नेहमीप्रमाणे गुणाकार करून काय करायचं? आता 264 उत्तर काढलंय. फक्त 264 उत्तर आले, पण दशांश कुठे द्यायचा आहे? तर पहिल्या नंतर बघा इथं एक संख्येनंतर दशांश आहे, इथं एक संख्येनंतर दशांश आहे, म्हणजे किती? एकूण 2 संख्येनंतर दशांश झाला. आणि मग इथं सुद्धा किती नंतर द्यायचा? मग 2 नंतर. किती सोपं आहे. परत बघा 0.002 गुणिले 0.02. आता असं जर गणित दुसरं आलं तर पहा इथं काय बघा नो, किती बघा. बरेच जण विद्यार्थी म्हणतात आता करावं काय सर? इथं पॉइंट आहे 0.02 0.02 करायचं काय? काहीच करू नको बाबा. तू काहीच करू नको. लक्षात घ्या, तू काहीच करू नको. तू नेहमीसारखा गुणाकार कर. कसा करायचा? 2 गुणिले 2 बेदोनी 4. उत्तर किती आलं तुझं?
4 इथं मी 4 देणार. किती देणार 4. आता फक्त दशांश मला द्यायचा आहे. तर बघा इथं किती नंतर दशांश किती बेले मी नका तुम्ही सर लक्ष द्या. इथं काय केलं आपण इथं 0.002 गुणिले 0.02 हे ज्या वेळेस आपण गणित दिलेलं असेल गुणाकाराच्या स्वरूपामध्ये दशांश अपूर्णांकाचं त्यावेळेस याला काहीच घ्यायचं नाही. हे काय नाहीये तुम्हाला फसवण्यासाठी आहे, तुम्हाला अवघड वाटण्यासाठी हे. याला काहीच करायचं नाही. तुम्ही नेहमी सारखा गुणाकार कितीचा करायचा आहे अंकाचा करायचा. 2 गुणिले 2 किती आलं उत्तर 4 आलं. आता 4 इथं आले. फक्त उत्तर करताना दशांश कधी द्यायचा आहे तर दशांश बघा इथं 2 नंतर दशांश आहे 1 2 इथं किती नंतर 3 नंतर. मग आता आपल्याला किती संख्या नंतर दशांश द्यायचा आहे 3 नाही 3 आणि 2 5 नंतर खाली किती आहेत एकच आहे. मग सर कशा द्यायच्या काय अडचण नाही. 1 2 3 4 5 इथं दशांश 0 हे आन्सर आपला असणार. किती सोपं आहे. आणि हेच डेसिमल फ्रॅक्शन शिकवताना बऱ्याच अवघड वाटते. आणि चौथीचा विषय हे पाचवीचा विषय एवढं काय अवघड नाही. बघा ना 2.2 च बघा इतकं जर दिलं तर काय वाटतं काय लिहावं सर होतं. आणि पर्याय मध्ये कशी असतात पर्याय पण कशी दिलेली असतात बघा अशी 0.0004 पुन्हा 0.004 पुन्हा 0.04. माणूस म्हणतात ह्याच्यापैकी काय गोल करावं बाबा कसं गोल करावं बाबा काही अडचण नाही. आपण शिकायचं सरनं सांगितलंय की बाबा नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा. गुणाकार करून घेतला. आता पहिल्या ह्याच्यामध्ये दशांशाच्या नंतर किती संख्या 3 इकडे किती संख्या 2 मग एकूण दशांशाच्या नंतर किती संख्या 5 मग इथं 4च आले म्हणून मग आता 5 करायचा. इकडे 0 देऊन उपयोग नाही. डावीकडे कुठं डावीकडे म्हणजे 1 2 3 4 5 5 दिला दशांश इथं दिला परत कुठं 4 शून्य आले. हे 4 शून्य कसे आले कारण आपल्याला किती नंतर द्यायचं आहे 1 बघा हो कोणते आले 1 बरोबर आहे 2 3 बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही पैकी एक संख्या आहेत ना 2 संख्या त्याचा एक आला. लक्षात आलं का. म्हणून किती नंतर आला किती इथं दशांशानंतर किती अंक आहेत 3 इथं किती आहेत 3 आणि 2 किती झाले उत्तर किती आले आपलं 4. आपल्याला 5 अंकानंतर दशांश द्यावा लागेल ना. इथं 3 आणि इथं 2 आहेत मग एक आता 0 मग काय अंक तर दुसरे देऊ शकत नाही आपण 2 3 4 बरोबर आहे कारण इथं दिलेले आहेत का नाही. मग आपल्याला उत्तर 4 आलंय मग 0 आपण देणार 1 2 3 4 बरोबर आहे. आणि 0 इथं दिल्याच्या नंतर आता किती होतात कारण उत्तर आलं ना 4. दुसरं जर दिलं तर 14 होईल. दुसरं जर 2 दिले तर 24 होईल. पण उत्तर 4च आहे ना मग 4 दाखवायचं उत्तर. मग 0 0 घेतल्यास 4 दाखविता येईल ना. इथं जर आपण 1 घेतला इथं 2 घेतले संख्या वाढायली ना मग आपल्याला 0च घ्यावं लागणार. 0 म्हणजे हे 4च राहणार. इथं 0 दिले की 4च राहणार. इथं 0 दिले की 4च राहणार. इथं 0 दिले की 4च राहणार. आणि आपला नियम पण पूर्ण होणार. 3 आणि 2 5 1 2 3 4 5 दशांश इथं. कळलं का हे सोपं आहे अगदी सोप्या पद्धतीने. कळलं का. आता तुम्हाला पुस्तकातलं गणित देते घ्या. एकशे 23 गुणिले 456 करा. 123 गुणिले 456 हे तर गुणाकार तुम्ही केलेला आहे पण इथं दशांश आणि इथं दशांश करा. अगोदर नेहमीप्रमाणे गुणाकार करा आणि नंतर काय करा आपलं दशांश किती नंतर द्यायचं ते करा. हा गुणाकार परत एकदा देतो मी तुम्हाला. हा 123 गुणिले 456 इथं दशांश दिलेला आहे इथं दशांश दिलेला आहे. करा गणित आणि गणित करून दशांश कोणत्या नंबरला येणार आहे ते लिहा. करा गुणाकार 3 अंकी गुणाकार आहे ते. सगळ्यांनी होमवर्क घ्या. हा बघा होमवर्क साठी गणित देतोय 11
हे 5 गणित तुम्ही घरी सोडून आणा. गुणाकार नेहमी सारखा करायचा आहे, फक्त दशांश किती नंतर दिला तेवढं मात्र अंक सोडून दशांश द्यायचा आहे, एवढं लक्षात घ्या. ओके चला. हो ठीक आहे, अगोदर गणित पाहू द्या मला सगळ्यांनी.